नमस्कार. मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मराठी व्याकरण समास या घटकाची माहिती पाहणार आहोत. काल आपण कर्मधारय समासाची माहिती पाहिली. तर आज आपण दुसरा प्रकार द्वंद्व समास याविषयी माहिती पाहू. द्वंद्व समास यातील दोन्ही पदे प्रधान असतात, हे लक्षात ठेवा. व्याख्या: ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ, आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. उदाहरणार्थ, राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण यातील पहिले पद राम, दुसरे पद लक्ष्मण, आणि या उभयान्वयी अव्ययांनी हे दोन शब्द जोडले गेले. पाप पुण्य. पाप किंवा पुण्य. पाप हे पहिले पद आहे, पुण्य हे दुसरे पद आहे. किंवा या उभयान्वयी अव्यय शब्दांनी हे शब्द जोडले गेले. आई बाप. आई व बाप. आई हे पहिले पद आहे, बाप हे दुसरे पद आहे. तर व या उभयान्वयी अव्ययांनी हे दोन्ही शब्द जोडले गेले. हरिहर. हरी आणि हर. हरी हे पहिले पद आहे, हर दुसरे आहे, आणि या उभयान्वयी अव्ययांनी हे दोन्ही शब्द जोडले गेले. तसेच स्त्री पुरुष, कृष्णार्जुन, बहीण भाऊ, बरे वाईट, पास नापास इत्यादी सामासिक शब्दांचा या द्वंद्व समासात समावेश होतो. तसेच द्वंद्व समास याचे उपप्रकार 3 आहेत. त्यात पहिला इतरेतर द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास, 3 समाहार द्वंद्व समास. प्रकार इतरेतर द्वंद्व समास. सामासिक शब्द आई वडील, राम लक्ष्मण या सामासिक शब्दांचा विग्रह पहा. आई वडील, आई आणि वडील. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण अशा प्रकारचे सामासिक शब्द इतरेतर द्वंद्व समासात येतील. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. यामध्ये खरे खोटे, बरे वाईट अशा प्रकारचे सामासिक शब्द वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतील. खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, विग्रह बरे किंवा वाईट अशा पद्धतीने विग्रह आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. यामध्ये गप्पा गोष्टी, मीठ भाकर अशा प्रकारचे सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासामध्ये अपेक्षित आहेत. गप्पा गोष्टी याचा विग्रह गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे अशा प्रकारे विग्रह आपल्याला या ठिकाणी करता येईल. अशा रीतीने आपण द्वंद्व समास आणि त्यांचे उपप्रकार याविषयी माहिती पाहिली. धन्यवाद. आणि हो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.